देवेंद्र फडणवीस जी का वरद हस्त उनके ऊपर अपोजिशन लीडर के टाइम से है। उसके बाद अजीत दादा तो हैं ही। तो इतनी बड़ी ताकत जब है उनके पीछे कौन करना है, कौन करेगा? पुलिस वालों के सामने कलेक्टर के केबिन में पत्नी को कोई मारता है, कोई मारेगा? कोई पत्नी को मारेगा, उसको गलत तरीके से गालियां बकेगा? गुंडे, पुलिस सब थे वहां पे। मेरे हस्बैंड खुद थे वहां पे कलेक्टर के ऑफिस में। डीपीडीसी की मीटिंग थी पहली। वाल्मिक कराड आता जेलमध्ये आहेत. तुमचं म्हणणं आहे की कलेक्टरच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी वाल्मिक कराडांनी सुद्धा तुमच्यावर हल्ला करणे महाराष्ट्राचा तुमचा आरोप आहे. ही केस पुन्हा ही फाईल ओपन करून केली जाऊन कलेक्टरची चौकशी व्हावी ज्याचं तुम्ही नाव व्हायची. तशी तुमची मागणी आहे का? मागणी आहे ना, मागणी आहे. आणि कलेक्टर को ज्या वेळे माझ्यासोबत मारहाण केली होती, मैंने घर में अपने बच्चों को बताया था, तो बच्चों ने मुझे क्या किया, मेरे पति को बताया, तो पति ने क्या बोला बच्चों को, मम्मी झूठ बोल रही है। तो ठीक है, एक सच्चे के पास सिर्फ बोलने के लिए होता है। फिर मेरे पास पुरावे हैं, तो मैंने कलेक्टर को दूसरे ही दिन जाके, बच्चों ने बोला आप पुरावा लाओ, हम देखेंगे। मेरे बेटे ने बोला कि आप पुरावा लाओ, मैं देखूंगा वाल्मीकि कराड़ को। तो मैंने कलेक्टर को निवेदन दिया कि मुझे सीसीटीवी फुटेज दिए जाए, तो मेरे को सीसीटीवी फुटेज आज तक नहीं मिले। फिर उसके बाद निवेदन के बाद मैंने आरटीआई डाली, तो आरटीआई की भी कोई वैल्यू नहीं है, कोई वैल्यू नहीं है। कानूनन नहीं, बच्चों का कुछ ही नहीं है। बच्चों के साथ मेरे हस्बैंड का रिलेशन बहुत अच्छा है। उनको आपके खिलाफ गुमराह करने की कुछ कोशिश की? नहीं, ऐसा कुछ नहीं है, और ऐसा होगा भी तो मुझे नहीं मालूम ये बात के बारे में, क्योंकि मैं बहुत ज्यादातर यहाँ पे रहती नहीं हूँ। मैं भीड़ में रहती हूँ, महाराष्ट्र में पूरे घूमती रहती हूँ। वाल्मीकि कराड़ जी का जो है उनके ऊपर अभी कई केसेस फिलहाल चल रहे हैं, तो क्या आपके साथ जो मारधाड़ हुई थी उसके बारे में आपने कभी कंप्लेंट करी थी? कंप्लेंट लेगा कौन? कंप्लेंट, हाँ, मैंने डीजी को दी थी, अपने देवेंद्र फडणवीस जी को दी है, सब मेरे पास है। चाहिए तो मैं मीडिया को दे सकती हूँ। पुलिस कंप्लेंट भी की थी ना। कंप्लेंट कौन लेता है, कौन लेगा कंप्लेंट? अभी आज जो आपकी तरफ से आज जो निकाल आला है तुमच्या बाजूने, या निकालानंतर मैं एक बात बताती हूँ आपको। आज मेरे को, मैं एक यहाँ पे रहती थी पहले, मैंने बम्बई क्यों छोड़ दिया, भीड़ में मैं क्यों रहती हूँ? मैं यहाँ पे रहती थी ना, मेरे दरवाजे पे कभी भी पुलिस वाले आते थे, मेरे दरवाजे पे कभी भी पुलिस वाले आते थे और मुझे उठा के लेके जाते थे, कभी भी आते थे और मेरे को लेके जाते थे पुलिस स्टेशन में। ऐसा मेरे साथ चलता था सब। इसलिए मैंने ये भीड़ बम्बई छोड़ दिया, क्योंकि मेरे साथ मेरे बच्चे भी रहते हैं। मैं अपने आप को बचा सकती हूँ, अपने बच्चों को कैसे बचाऊंगी? कल को मेरे बच्चों को भी लेके चले गए तो कौन जिम्मेदार होगा उसका? तुम्ही काय शिकला? एक गोष्ट जी प्रकर्षाने तुम्हाला आठवणीत राहील नेहमी. एकच शिकलेला आहे, लढायला पाहिजे, रडायला नाही पाहिजे, लढायला पाहिजे. पण रडना येतात मला, क्योंकि खूप काही इमोशन धनंजय मुंडे सोबत जुड़लेले माझे. मैंने खूब प्यार किया अपने पति को, एक प्रेमी का बोल के. आज भी मैं वो बोलेंगे मेरे लिए जान दे दो तो मैं जान भी दे सकती हूँ, पर प्यार से, नफरत से, जोर जबरदस्ती से भगवान के आगे भी मैं नहीं झुकूंगी, भगवान के आगे भी मैं नहीं झुकूंगी. मैं भूखी रह के लड़ रही हूँ, 24 घंटे भूखी रह के लड़ रही हूँ मैं. भीड़ में जाके आप मेरा घर देखिए, इतने छोटे घर में मैंने 2 साल निकाले. वहां पे नाले के पास 4 कुर्सी है मेरे यहाँ, पर ये राजमहल, जैसे सीता जी ने अपना वनवास, राजमहल छोड़ के वनवास काटा था, मैंने बोला मैं भी उसी मट्टी की हूँ. मेरे को भी आज इतना आलीशान घर है हमारा, आप देख रहे हैं. आज ये आलीशान घर छोड़ के मैं भीड़ में धक्के खा रही हूँ, भूखे, बाथरूम रोक के. एक औरत की क्या वजह होती मैं वो बता रही हूँ आपको. शायद ये मीडिया के माध्यम से मेरे पति भी सुन ले, क्योंकि उनके पास तो इतना भी टाइम नहीं है कि मेरा सुन ले. वो एक मंत्री की पत्नी होने के बावजूद 15 घंटे पानी नहीं पीती हूँ, क्योंकि बाथरूम आ जाएगी. बाथरूम कहाँ जाऊंगी, रोड पे नहीं जा सकती, औरत हूँ ना, इसके लिए. इसलिए औरत की बहुत दुर्दशा है. फिर भी मैं यही बोलूंगी, कई जगह प्यार से नहीं काम लिया जाता, इमोशंस काम नहीं आते, ये पैसे वालों को इमोशंस नहीं समझ में आते. तो ठीक है, आप लड़िए. मैं हर महिला को, कई मंत्री हैं ऐसे जिनकी बीवियां बहुत परेशान है, तो मैं यही बोलूंगी आप लोग लड़िए और लड़िए, आपकी जीत होएगी और होगी. आज धनंजय मुंडे और राजेश मुंडे को आप क्या कहना चाहेंगे? राशिरी को तो मैं कुछ नहीं कहना चाहूंगी, क्योंकि वो मेरे नजरों में औरत ही नहीं है. दैट्स इट. औरत मतलब वो होती है जो अपने पति को बचा के रखे बुराइयों से, जो मैंने किया 27 साल.
27 साल मैंने किया, इसलिए आज धनंजय मुंडे मंत्री बना. अरे काय आता बस ना परत. बस. अरे झालं तर 5 मिनिटं बसू दे, पाणी वगैरे घेऊ. हे तुम्ही आम्हाला सांगायचं. तर आपण बघतोय घरगुती हिंसाचार प्रकरणात मुंडे दोषी आहे आणि करुणा शर्मा पत्नी असल्याचा कोर्टाचा निर्वाळा आहे. आणि या सगळ्या संदर्भात करुणा शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधला, अनेक खुलासे यावेळी केलेले आहेत. धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलत असताना करुणा शर्मा भावूक झालेले दिसल्या. वाल्मिक कराड प्रकरणावरही करुणा शर्मा यांनी त्याचाही उल्लेख केलेला आहे. कराड हा धनंजय मुंडेची सावली असल्याचं करुणा मुंडेंनी सांगितलंय. तर मंत्री धनंजय मुंडेंचा आता कोर्टाच्या निर्णयावर बचाव कार्य सुरू आहे आणि तो कोर्टाचा जो निर्णय तो फक्त आर्थिक स्वरूपाचा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. करुणा मुंडेंच्या इतर आरोपांवर ते दोषी नाही आहेत आणि धनंजय मुंडेंकडून आता या सगळ्या संदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. करुणा मुंडेंच्या इतर आरोपांवर ते दोषी नाही आहेत. याशिवाय आरोप फक्त आर्थिक स्वरूपाचे असल्याचं मुंडेंनी या प्रसिद्धीपत्रकामध्ये जारी केलेलं आहे. तर आपण बघतोय घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये मुंडे दोषी आढळलेले आहेत. मात्र हा आरोप फक्त आर्थिक स्वरूपाचा असल्याचं मुंडे यांनी प्रसिद्धीपत्रकामध्ये जारी केलेलं आहे. धनंजय मुंडे यांच्याकडनं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. करुणा मुंडेंच्या मात्र इतर आरोपांवर ते दोषी नाही आहेत असंही त्यांनी म्हटलंय. याशिवाय कोर्टाचा निर्णय हा फक्त आर्थिक स्वरूपाचा असल्याचं त्यांनी म्हटलंय. मंत्री धनंजय मुंडेंचा आता कोर्टाच्या निर्णयावर बचाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीपत्रक जे आहे ते जारी केलेलं आहे. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंधित बातम्या का पाहतोस आणि पाहिल्यास तुझा संतोष देशमुख करू असं धमकावत आता आरोपी कृष्णा आंधळेंच्या मित्राने धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी वैजनाथ वांगर आणि अभिषेक सानप हे फरार आहेत आणि त्यांच्या अटकेसाठी धारूर पोलिसांचं एक पथक आता मागावर आहे आणि त्या दोघांवरही धारूर पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा नोंदवण्यात आलाय. तिथून पळून गेले. मोठ्याने पोरं आरडल्यामुळे आम्ही बघायला गेलो. त्यांनी कारण त्यांचं एकच होतं की जे वाल्मिक कराडचे व्हिडिओ आहेत काही आणि जे काही त्यांचे काही टेटस आहे ते टेटस का बघतात तुम्ही आणि तुम्ही मराठी साले मारलेले आहेत असं तसं म्हणून त्यांनी मारहाण केलेली आहे. आणि त्यांची दहशत एवढी की आज पण काल पोलीस स्टेशनला पण त्यांची तक्रार त्यांनी घेतलेली नव्हती रात्री उशिरापर्यंत. पुन्हा मीडियांनी हे केल्याच्या नंतर त्यांनी तक्रार घेतली गेलेली. लोकसभेनंतर राजन साळवी हे शिंदे गटात येणार होते. मवियाची सत्ता येईल म्हणून ते थांबले असा दावा शिंदे गटाचे आमदार किरण सामंत यांनी केलाय. मात्र आता साळवी शिंदे गटात आले तर शिंदे निर्णय घेतील तो मान्य असेल असं सामंतांनी म्हटलंय. त्यांना लोकसभेनंतर सुद्धा या पक्षामध्ये आमंत्रण होतं, ते येतो म्हणून सांगत होते. परंतु त्यांचा गैरसमज असा झाला की महाविकास आघाडीची सत्ता येणार, ती आमदार होणार, ती मंत्री होणार. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी राहिले. त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि महायुतीची सत्ता मोठ्या फरकाने निवडली. त्याच्यामुळे नंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले असं माझ्या कानावर आहे, परंतु त्यातलं तथ्य मला माहिती नाही. परंतु जे एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला शिवसैनिकांना मान्य आहे. बघूयात पुढची महत्वाची बातमी. पिंपरी चिंचवड शहरातील एका कार्यक्रमात अजित पवारांचा रुद्रावतार पाहायला मिळालाय. पोलीस आयुक्तालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात शिट्ट्या वाजवण्यावर अजित पवार चांगलेच संतापलेत. शिस्तप्रिय पोलिसांच्या कार्यक्रमामध्ये शिट्ट्या मारून बेशिस्तपणे वागू नका असा दमच अजितदादांनी भरलाय. माईक चालू करा. हे कार्यक्रम पोलिसांचा आहे. शिट्ट्या वाजवल्या ना पोलिसांना उचलायला लावेल. काय चाललंय? मुख्यमंत्री इथं आलेत ना. हा काही शिट्ट्या वाजवायचा कार्यक्रम आहे? शिस्त बिस्त काही आहे का नाही? इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून.
उद्धव ठाकरेंनी आता मिशन मुंबई महानगरपालिकेची तयारी सुरू केली. उद्धव ठाकरेंनी मुंबईतले शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधलाय. काही जण मुंबई लुटायला आले आहेत, मात्र मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे तयार असल्याचा इशाराही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलाय. संजीवराजे नाईक निंबाळकरांची आयकर विभागाकडून 17 तास चौकशी करण्यात आली आहे. फलटणमधील त्यांच्या घरात आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. तर पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागानं कारवाई केली आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत भाऊ आहेत. मुंबईत उत्तर मध्य मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांना हायकोर्टाने दिलासा दिलाय. गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका आता न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी आज फेटाळून लावली आहे. गायकवाड यांच्या विजयाला अपक्ष उमेदवार आसिफ सिद्दीकी यांनी आक्षेप घेतला होता. मंत्री गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आल्यानंतर अद्याप पालकमंत्री कोण याबाबत निश्चिती नाहीये आणि त्यामुळे नाशिकच्या विकास कामांना फटका बसतोय. आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि जिल्हा नियोजन समितीच्या हजारो कोटींचा आराखडा आता अधांतरी आहे आणि जिल्हा नियोजन समितीची बैठकही रखडल्यात. ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती होताच गणेश नाईक ऍक्टिव्ह मोडवर आलेत. 5 पाखाडी भागातल्या माघी गणेशोत्सव मंडळाला त्यांनी भेट दिली आणि तसंच शिंदेंना त्यांच्याच होम ग्राउंडवर भाजपचं चॅलेंज मिळताना दिसतंय. धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 151 फूट उंच भगवा ध्वज उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि यासाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सूरज साळुंखे यांनी प्रताप सरनाईकांची भेट घेतली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रस्तावास मंजुरी देण्याच्या सूचना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्यात. संपर्क प्रमुखांची नियुक्ती करून मुख्यमंत्र्यांनी शिंदे अजितदादांना झटका दिलाय. तर एसटी महामंडळाच्या चेअरमन पदावर नियुक्ती करून आणखी एक दणका दिलाय. एसटी महामंडळाच्या चेअरमन पदावर संजय सेठींची नियुक्ती करण्यात आली आणि या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे भरत गोगावले प्रताप सरनाईकांना झटका बसलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतांनी हिंदूंबाबत मोठं वक्तव्य केलंय. हिंदू समाज संघटित असेल तर त्याची भरभराट होऊ शकते. हिंदू धर्मात जात महत्वाची नाही असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलंय. सर्व हिंदू एकत्र आले तर त्याचा जगाला फायदा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. महायुतीला भूतपूर्व यश मिळवून देणाऱ्या लाडकी योजनेसाठी आता कोट्यवधींचा खर्च केला जाणार आहे. सोशल आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी करण्यासाठी 3 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. एकीकडे अपात्र लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढण्याचं ठरवलं गेलंय, तर मग प्रसिद्धीवर कोट्यवधींचा खर्च कशासाठी असा सवाल उपस्थित होतोय. लाडकींच्या मतांचा वापर निवडणुकीसाठी केला असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय. तसंच सरकार आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संख्येत कपात करण्याचे प्रयत्न करणार आहेत अशी टीकाही आता रोहित पवारांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या पडताळणीवरून माजी आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय. लाडकी बहीण योजना सत्तेत येण्यासाठी होती असं कडू म्हणालेत. मतं घेऊन पैसे बंद करणं ही फसवणूक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. लाडक्या बहीण योजनेवरती मतं घेण्याचं काम केलं आणि महिलांना प्रलोभन दिलं, मात्र लाडक्या आता सावत्र झाल्या असं यावेळी रोहिणी खडसे यांनी म्हटलंय. पुण्यात सोमवारपासून लाडक्या बहिणीकडील कारची तपासणी सुरू होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 75,000 बहिणींकडे 4 चाकी असल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे तपासणीत महिलांकडे वाहने आढळल्यास त्यांना योजनेतून रद्द करण्यात येणार आहे. वर्धा शहरातील मुख्य मार्गावर सोशलिस्ट चौकामध्ये 2 गटात चांगलाच राडा झाला. एका शॉप चालक आणि लगतच्या एका कार्यालयातील सदस्यांमध्ये हा वाद झालेला आहे आणि या राड्यामुळे काही वेळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती आणि गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होते. याच वादातून काल दोघांमध्ये हाणामारी झाली आहे. बीड शहरात खुलेआम गुंडाराज पाहायला मिळतोय. शहराच्या मोमिनपुरा भागामध्ये मारहाणीचा प्रकार समोर आलाय. मोहम्मद राशीद या तरुणावर नजीब खान, उस्मान खान आणि हॉटेलमध्ये घुसून हल्ला केलेला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय आणि तो सोशल मीडियावर आता चांगलाच व्हायरल होतोय. जुन्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती समोर आहे.
आणि आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते. राहुल सोलापूरकरांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे. भांडारकर संस्थेने हा राजीनामा स्वीकारलेला आहे. राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यामुळे खळबळ माजली होती आणि आता भांडारकर संस्थेनं त्यांचा जो राजीनामा आहे तो स्वीकारलेला आहे. राहुल सोलापूरकरांकडून विश्वस्त पदाचा राजीनामा देण्यात आलेला आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडनं. नितीन, काय अधिकची माहिती आहे? भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे राहुल सोलापूरकर हे ट्रस्टी होते, सदस्य होते आणि त्या पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. तिथल्या कर्मचाऱ्यांनी आणि मराठा आंदोलकांनी ही मागणी केलेली होती की संस्थेच्या सदस्य पदावरून, ट्रस्टी पदावरून त्यांना हटवलं जावं आणि त्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी स्वतःहून राजीनामा दिला आणि संस्थेने तो स्वीकारलेला आहे. त्यामुळे एका वादावर पडता पडला. पण दुसरीकडे राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत जे विधान केलेलं आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागितली. मात्र पुण्यातलं त्यांच्या घराच्या परिसरातलं जे वातावरण आहे ते अजूनही तणावपूर्ण आहे. मोठा पोलीस बंदोबस्त त्यांच्या घराच्या बाहेर आज देखील लावण्यात आलेला आहे. राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितल्यानंतर देखील हा वाद सुरूच आहे. मात्र दुसरीकडे त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ही प्रतिष्ठित संस्था आहे, त्याच्या सदस्य पदाचा, ट्रस्टी पदाचा राजीनामा दिलेला आहे. निश्चित, नक्कीच. धन्यवाद नितीन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. घेऊयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून. पुण्यात अभिनेता राहुल सोलापूरकरच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त कायम आहे. राजकीय संघटना आणि शिवप्रेमींकडून राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते आणि त्यामुळे कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचे गेले 2 दिवस चोख बंदोबस्त जे आहे ते ठेवण्यात आले. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे केसमध्ये ट्विस्ट आलाय. अक्षयच्या आई वडिलांनी कोर्टाला केस लढू शकत नसल्याचं म्हटलंय. आमच्यावर कुठलाही दबाव नाहीये, मात्र धावपळ जमत नसल्यानं केस लढू शकत नसल्याचं अक्षयच्या पालकांनी म्हटलंय. अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणी अद्याप पोलिसांवर गुन्हा का नोंदवलेला नाहीये असा सवाल मुंबई हायकोर्टाकडून विचारण्यात आलाय. तसंच या प्रकरणाची आयोगामार्फत समांतर चौकशीही सुरू आहे. या प्रकरणात तातडीनं कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी येत आहेत अशी माहिती विशेष सरकारी वकिलांनी हायकोर्टात दिली आहे. शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस ऍक्शन मोडवर आलेत. साई भक्तांना अडवणारे एजंट तसंच अवैध व्यवसाय करणाऱ्यांची धरपकड मोहीम आता सुरू करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शेकडो पोलिसांचा फौजफाटा आता रस्त्यावर उतरला असून सकाळपासून 100हून अधिक जणांना आता ताब्यात घेण्यात आलंय. तर सोलापुरात स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल झालाय. सोलापूर पोलिसांनी प्रणित मोरेचा जबाब नोंदवून घेतलाय. याबाबत सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलंय. देशात नॉनव्हेजवर बंदी घातली पाहिजे असं मोठं विधान अभिनेते शत्रुघ्न सिन्हांनी केलंय. तसंच भारतात मांसाहारावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. आणि आता मोठी बातमी तिरुपती बालाजी मंदिरातून समोर येते. तिरुपती बालाजी देवस्थानमध्ये यापुढे गैर हिंदू कर्मचारी काम करू शकणार नाहीत. देवस्थानने 18 बिगर हिंदू कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे आणि या कर्मचाऱ्यांना एकतर निवृत्ती घेण्याचा किंवा मग दुसऱ्या सरकारी विभागात बदली करून घेण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय. बिगर हिंदू धार्मिक कार्यात सहभागी झाल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आलाय. आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी सरकारवर स्थापन झालं तेव्हा या बिगर हिंदू कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. मात्र सध्या चंद्राबाबू नायडूंचं सरकार सत्तेत आहे. तिरुपती देवस्थान 12 मंदिरांची देखभाल करते आणि त्यात 14,000पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात.